नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आचार्य चाणक्य फाउंडेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे आपला चालू घडामोडी. तर आजच्या चालू घडामोडी आहेत भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये जो संयुक्त लष्करी सराव होणार आहे शक्ती, या संबंधित हा आपला आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती हा सुरू होणार आहे. कोणता सुरू होणार आहे? हा शक्ती. तर हा जो सराव आहे तो फ्रान्समधील कैवलेरी येथे होणार आहे. कुठे होणार? तो फ्रान्समधील कैवलेरी येथे होणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्या सैन्यदलांमध्ये सराव शक्ती 2025चे आयोजन 18 जून ते 1 जुलै 2025 दरम्यान होणार आहे. कधी होणार आहे? 18 जून ते 1 जुलै 2025 या दरम्यान होणार आहे. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या सैन्य दलांच्या बहुक्षेत्रीय मोहिमांना अंमलात आणण्याच्या संयुक्त क्षमतेत वाढ करणे हा आहे. तर मित्रांनो, ही 8वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती? ही 8वी. मित्रांनो, हा सराव उपपारंपरिक परिस्थितीत बहुक्षेत्रीय मोहिमा राबवण्याच्या क्षमतेला बळकटी देण्यासाठी केंद्रित राहणार आहे. हा सराव दोन्ही देशांच्या परस्पर समन्वय, सहकार्य आणि सौहार्द वाढवण्यास देखील मदत करणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात आतापर्यंत झालेले युद्ध सराव खाली दिलेले आहेत. यातील पहिला जो आहे तो वरून हा जो सराव होता हा भारत फ्रान्सच्या नौदलातील द्विपक्षीय सराव आहे. या सरावाला 1993 साली सुरुवात झाली आणि 2001 याला वरुण असे नाव देण्यात आले. 2023 वरुण हा युद्ध सराव 21वा होता. कितवा होता मित्रांनो? हा 21वा होता हा सराव. व 2025 23वा सराव 19 ते 22 मार्च दरम्यान अरबी समुद्रात झाला. पुढचा सराव आहे मित्रांनो गरुड हा जो सराव आहे हा भारत फ्रान्स यांच्यातील हवाई दलातील सराव आहे. पहिला गरुड सराव 2003 लक्ष घ्या मित्रांनो, पहिला गरुड सराव हा 2003 ग्वाल्हेर येथे झाला होता. हा सराव पहिला होता जो फेब्रुवारी 2003 झाला होता. ह्यातील त्याने पुढे म्हटले आहे दुसरा गरुड सराव जो आहे हा 2 ते 13 जून 2014 रोजी जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर झाला होता. कुठे मित्रांनो? 2 ते 13 जून 2014 रोजी जोधपूर येथे हा हवाई दलाचा सराव झाला होता. तिसरा गरुड सराव हा पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा एअरफोर्स स्टेशनवर फेब्रुवारी 2007 झाला होता. बघा मित्रांनो, तिसरा गरुड सराव हा पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा एअरफोर्स स्टेशनवर फेब्रुवारी 2007 झाला होता. मित्रांनो, या भारत आणि फ्रान्स यांच्या युद्धाचा संबंधित काही प्रश्न येऊ शकतात. त्यातील पहिला प्रश्न आहे वरुण सराव कोणत्या 2 देशांमध्ये होता? याचं योग्य उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे वरुण सरावास कोणत्या वर्षी सुरुवात झाली? याचं योग्य उत्तर आहे 1993. कधी मित्रांनो? 1993 साली. वरुण हे नाव सरावाला कोणत्या वर्षी दिले गेले? त्याचं उत्तर आहे योग्य 2001 साली. त्याचबरोबर 2005 वरुण सरावाची कितवी आवृत्ती होती? ही 23वी आवृत्ती होती. 2005 वरुण सरावाची कितवी? 23वी. पुढचा प्रश्न आहे 2025 वरुण सराव कुठे पार पडला? याचं योग्य उत्तर आहे अरबी समुद्रात 2025 वरुण सराव पार पडला होता. पुढचा प्रश्न आहे गरुड सराव कोणत्या 2 दलामध्ये होता? याचं योग्य उत्तर आहे हवाई दल. पुढचा प्रश्न आहे पहिला गरुड सराव कोणत्या ठिकाणी पार पडला? बघा मित्रांनो, या व्हिडिओत घेतला आपण पहिला गरुड सराव हा कोणत्या ठिकाणी पार पडला होता? तर याचं योग्य उत्तर आहे ग्वाल्हेर येथे हा पहिला सराव झाला होता. प्रश्न आहे तिसरा गरुड सराव. लक्ष घ्या मित्रांनो, तिसरा गरुड सराव कोणत्या वर्षी झाला होता?
याचं योग्य उत्तर आहे 2007 साली झाला होता. पुढचा प्रश्न आहे, भारत फ्रान्स गरुड सरावात कोणत्या देशांची हवाई दल सहभागी झाली होती? याचं योग्य उत्तर आहे IAF आणि FASF. यासंबंधी पुढचा प्रश्न आहे, दुसरा गरुड सराव कोणत्या वर्षी जोधपूर येथे पार पडला? याचं योग्य उत्तर आहे 2014 साली. पुढचा प्रश्न आहे, शक्ती सराव कोणत्या 2 देशांमधील लष्करात होता? याचं योग्य उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. शक्ती 2025चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? बघा मित्रांनो, पहिले बघितलं आपण, शक्ती 2025चे आयोजन फ्रान्स या देशात होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, शक्ती 2025 सरावाची कितवी आवृत्ती आहे? बघा मित्रांनो, प्रश्न परत ऐका. शक्ती 2025 सरावाची कितवी आवृत्ती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 8वी. कितवी? 8वी. पुढचा प्रश्न आहे, शक्ती 2025 सराव कोणत्या कालावधीत होणार आहे? बघा प्रश्न परत आहे का मित्रांनो, शक्ती 2025 सराव कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे? याचं योग्य उत्तर आहे 18 जून ते 1 जुलै 2025 या साली या कालावधीत होणार आहे. शक्ती सरावाचा मुख्य उद्देश काय आहे? याचं योग्य उत्तर आहे बहु डोमेन्स ऑपरेशनसाठी क्षमता वाढवणे हा उद्देश आहे. धन्यवाद मित्रांनो.